superhero. जय भीम भावांनो, आजचा जर तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा प्रिव्ह्यू कसा झालाय. जर तुम्हाला असं टेटस तयार करायचं असेल तर एक ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे कॅपकट. जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामवरती मी दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकता आणि आपल्या यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. तर भावांनो, 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव शौर्य दिन. तर या दिनानिमित्त भावांनो आपल्याला टेटस तयार करायचा आहे. तुमच्यासाठी हे खास ट्युटोरियल आणलेलं आहे. तर हे ट्युटोरियल पूर्ण बघा, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल. तर भावांनो, असा टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक VPN लागेल, टर्बो VPN. ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. तुम्ही जर आपल्या टेलिग्रामला जॉईन झाला नसाल तर टेलिग्रामला जॉईन व्हा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन, सर्व ट्युटोरियल देत असतो आणि मटेरियल सुद्धा देत असतो. तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, ते न्यू ट्रेनिंगच्या रील्स अपलोड करत असतो. जर तुम्हाला कुठल्या रील्सवरती ट्युटोरियल हवे असेल तर मला रील्स शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईन. तर भावनो, चला आपण वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर भावनो, हे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. तर भावनो, मी पहिल्यांदा प्रोजेक्ट ओपन केलेला आहे, कारण भावनो आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट ओपन केलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भावांनो आपले मटेरियलचे फोल्डर आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचं आहे. मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्ही आपले सॉन्ग जे आहे ते सॉन्ग पहिल्यांदा एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर भावांनो ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं आहे. तर सिम्पली याच्यावरती यायचं आहे, व्हिडिओमध्ये जायचे, हा व्हिडिओ सिलेक्ट करा आणि एक्स्ट्रॅक्ट करायचे. तर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. साईडला स्क्रोल केल्यानंतर इथे एक ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. तर भावनो, साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता एक्स्ट्रॅक्ट ॲडो, असं याच्यावरती क्लिक करायचे आणि आपला ॲडो एक्स्ट्रॅक्ट झालेला दिसून जाईल. पण भावनो, तुम्हाला मी ते ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित बिटमार्क करण्यासाठी या सॉन्गवरती क्लिक करायचे. सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर साईडला स्क्रोल करून तुम्हाला बीट्स दिसत असेल, बीट्सवरती यायचे आणि व्यवस्थित भावना आपल्या बीट्स अप्लाय करून घ्यायचे आहेत. अप्लाय केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर आता आपले भावना मटेरियल ॲड करायचं आहे. तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये यायचं आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर पाहू शकता भावना तुम्हाला सर्व मटेरियल व्यवस्थित दिलेले आहे. तर फोटो व्यवस्थित असे सिलेक्ट करायचे आहेत आणि ॲड करायचे. ॲड केल्यानंतर आपला भावना पहिला जो बिटमार्क आहे ना, तो पहिल्या बिटमार्क पर्यंत पहिला फोटो ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा दुसरा फोटो भावना आपल्या दुसऱ्या बिटमार्क पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित भावना हे फोटो सिलेक्ट करायचे आणि व्यवस्थित झूम करून घ्यायचे आहे. तर भावना हे सर्व फोटो व्यवस्थित असे साईज करून घ्यायचे आहेत. असे दोन्ही बोटाने व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित झूम केल्यानंतर आपले बिटमार्क जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सर्व फोटो भावना ॲड करून घ्यायचे आहेत. मी सुद्धा फोटो ॲड करून घेतो. तर भावना व्यवस्थित सर्व फोटो बीटला ॲड करून घ्यायचे आहेत. असे फोटो सर्व व्यवस्थित ॲड केल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला भावना पहिलाच एक इफेक्ट दिसत असेल, स्मिअर्ड रिअल हा इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावना दुसऱ्या फोटोला सुद्धा तोच इफेक्ट ठेवायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावना तुम्हाला या 4 फोटोपर्यंत हा एकच इफेक्ट ठेवायचा आहे. असं व्यवस्थित झूम करून ठेवायचे. हे बारीक जे फोटो आपले साईज मध्ये ठेवलेले आहेत त्या फोटोला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर ॲनिमेशन मध्ये यायचंय. तर भावना कॉम्बो मध्ये यायचंय. कॉम्बो मध्ये आल्यानंतर तुम्हाला पेंडुलम 1 हा इफेक्ट ठेवायचा, ओके करायचे. दुसऱ्या फोटोला भावना तुम्हाला पेंडुलम 2 हा इफेक्ट द्यायचा आहे आणि ओके करायचे. असे व्यवस्थित तिन्ही फोटोला तोच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. असं ओके केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती यायचे, पुन्हा ॲनिमेशन मध्ये जायचे, खालच्या बाजूला यायचे, स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट द्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तर भावनो आता जो शेवटचा फोटो राहिला आहे ना, तो शेवटचा फोटो तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे आणि याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित डुप्लिकेट करायचे आणि तुम्हाला खाली ओव्हरले करून घ्यायचा आहे.
ओव्हरले करून घेतल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला भावना हा पुढच्या फोटोला ठेवून घ्यायचा आहे. आपला शेवटून बीट मार्क जे आहेत ना ते त्या बीट मार्कला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत ठेवायचा भावना हा वाढलेला पार्ट स्प्लिट करायचा आणि डिलीट करून घ्यायचा. डिलीट केल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करून घ्यायचे आणि तुम्हाला याचा बॅकग्राऊंड जो आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे, ओके करायचे. ओके केल्यानंतर आता भावना आपल्याला याला की द्यायचे आहेत. तर या फोटोवरती पुन्हा क्लिक करा, एंडिंगला की द्यायचे आणि तुम्हाला स्टार्टिंगला की देऊन हा व्यवस्थित भावना पिन जो आहे तो खालच्या बाजूला असा ठेवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कर्ववरती यायचंय. कर्ववरती आल्यानंतर तुम्हाला क्यूब आउट हा कर्व सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचा आहे. असं ओके केल्यानंतर पाहू शकता भावना हा व्यवस्थित दिसून जाईल. आता पुढच्या फोटोला यायचंय, शेवटच्या या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे, रॉक रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट सर्च करायचा आहे. तर हा इफेक्ट सर्च केल्यानंतर इथं भावना हा तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल. हा याच्यावरती क्लिक करा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावना आपला व्हिडिओ तयार झालेला आहे इथं. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, आता हे जे आपले बीट मार्क दिसत असतील ना, हा बीट मार्क 2 नंबर 3 नंबर, तर इथं आपल्याला व्यवस्थित इफेक्ट द्यायचे आहेत. तर ह्या व्यवस्थित फोटोवरती यायचे, इफेक्ट मध्ये जायचे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला भावना हा शेक इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे, सेटिंग मध्ये जायचे. सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला भावना हा स्पीड जो आहे तो 2 ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी तुम्हाला बी 2 ठेवायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावना हा शेवटपर्यंत तुम्हाला इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत इफेक्ट ठेवून घेतल्यानंतर आता ह्या बीट मार्कला व्यवस्थित फ्लॅश व्हर्टिकल इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्हाला बॅक यायचे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे आणि इथं फ्लॅश व्हर्टिकल इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे. सॉरी भावना हा व्हायब्रेशन इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला भावना पहिल्याच बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा ह्याच्यावरती क्लिक करा, डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर पुढच्या बीट मार्क वरती ठेवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावना सर्व बीट मार्कला तो फ्लॅश इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ जो आहे तो भावना आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तर उजव्या कोपऱ्यात एक्सपोर्ट बटन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे भावना. जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचे ट्युटोरियल कसे वाटले मला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भावना भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.